लोकप्रतिनिधी जे कोणी निवडून येतील काय मागणी करणार तुम्ही त्यांच्याकडे? हीच मागणी, कारण रस्ता करून द्या आम्हाला, करा. पाण्याची अडचणी, पिण्याच्या पाण्याची अडचणी, आता जवळजवळ आठवडा झाला पिण्याच्या पाण्याची अडचणी. मोटर बंद आहे, ती गोड्या पाण्याची याची ती बंद आहे, ती बंद आहे. ती आठवड्यापासून पाण्याची पंचायती, पाणी उपसून टाकावं लागत, प्रत्येक हालच काढावं लागत नाही. आता काय 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 करणार? पण आता हे निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासनं दिली जाते पूर्ण होतात का? काय आता तेवढ्या पुरती तेवढे करतात, फक्त झाली निवडून झाली म्हणजे झाली. मग बरं काय वाटतं बरं, राहुरीमध्ये कशी फाईट होईल? आता तनपुरेंनी माघार घेतली आहे, मोकाटे विरुद्ध कर्डिले असा सामना आहे. हे नाही सांगू शकत, लोकमत आहे हे. आता लोकांचा कल नाही सांगू शकत. असं वाटतंय की अक्षय कर्डिले तिकडून येतील. पण राहुरीकरांचे प्रश्न सुटलेत का? काही सुटलेत, काही राहिलेत. कोणते महत्त्वाचे प्रश्न वाटतात बरं तुला की या जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ते त्या प्रश्नांवरती आवाज उठवला पाहिजे अधिवेशनात? काही रस्त्याविषयी उठवलं पाहिजे, काही शेतीला भाव मिळाला पाहिजे, नाही MIDC झाली पाहिजे, ही आमची इच्छा आहे मनापासून. तर कारखाना चालू झाला पाहिजे. याच्या आधी कारखाना चालू होता त्या टायमाला जास्त हे होत होतं, म्हणजे कारखाना बंद पडल्यापासून काहीच हे नाही आहे. असं वाटत नाही कारखाना लवकर चालू होईल. 6-7 महिने म्हणजे दिवाळीनंतर बंद होईल. बरं कोण निवडून येईल असं वाटतं? विनर 100%. समोरचे उमेदवार जे आहे त्यांचे वडील आधी आमदार होते. ते काही असू, पण अण्णा एवढेच निवडून येणार म्हणजे येणार. ताई, मतदारसंघामध्ये आता पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे, तर काय वाटतं इथं कोण निवडून येईल? कर्डिले साहेब, अक्षयदादा अक्षयदादा कर्डिले. तसे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आमचे सगळे प्रश्न सॉल्वच करतात. म्हणजे कधी आम्हाला अडचण येऊ देतच नाही ते कधी. तर अक्षय कर्डिले कधी फिरले का, मतदारसंघात आले का? शिवाजीराव कर्डिले अनेक वर्ष आमदार होते, मतदारसंघात त्यांचा चांगली एक पकड होती, नागरिकांमध्ये ते भेटीगाठी घ्यायच्या. अक्षय कर्डिले कधी भेटले का किंवा आले होते का? आमच्या इथे प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्यांची प्रेझेंटी असते. आता आमचे सासरे गेले तेव्हा ते स्वतः अक्षयदादा येऊन गेले भेटायला. तर आता त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे मोकाटे म्हणून, तर मग काय प्रचाराला आले किंवा काही उमेदवार काही आश्वासन? माहितच नाही माहीतच मोकाटे नाही. कोण आहे आणि काय व्यक्ती हे, हा. आणि काय ऐकलं सुद्धा नाही मोकाटे हा शब्द. पण आता महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं कोणते महत्वाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे अक्षय कर्डिले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून? आता लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या गावात म्हणजे पाण्याचा प्रश्न हा त्यांनी सोडायला पाहिजे, कारण महिलांना पाण्याची जास्त ही कळकळ वाटते. म्हणून एक दिवस आड तरी इथे गावात पाणी पाहिजे.